सोशल मीडियावरची एक अशी पोस्ट जिने देशभरात आता खळबळ माजवली आहे। आसाम सरकारचे मंत्री अशोक सिंघल यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे आणि ही पोस्ट ऑपरेशन सिंदूरशी संबंधित असल्यामुळे राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय। त्यामुळे ही पोस्ट नेमकी आहे तरी काय आणि या पोस्टचा ऑपरेशन सिंदूरशी काय संबंध आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर 20 मे म्हणजे आज आसाम सरकारचे मंत्री अशोक सिंघल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट शेअर केली ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला। या पोस्टमध्ये त्यांनी राहुल गांधी यांची तुलना पाकिस्तानच्या लष्करी प्रमुख आसिम मुनीर यांच्याशी केली आहे। या पोस्ट मध्ये एक फोटो वापरण्यात आलाय ज्यामध्ये अर्धा चेहरा राहुल गांधी यांचा आणि अर्धा आसिम मुनीर यांचा दाखवण्यात आलाय। त्याच सोबत कॅप्शन मध्ये असं लिहिलं होतं की सीमांनी वेगळं केलंय पण अजेंडा एकच आहे। या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे आणि अर्थात यावर काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतलाय। मुळात त्यांनी अशी पोस्ट का केली हे समजून घेण्यासाठी आपण पहिले ऑपरेशन सिंदूर बद्दल थोडक्यात जाणून घेऊया। तर ऑपरेशन सिंदूर ही भारतीय सैन्याने 7 मेला पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या 9 दहशतवादी तळांवर केलेली हवाई हल्ल्यांची कारवाई होती। ही कारवाई 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली होती। पण या ऑपरेशन सिंदूरचा आणि राहुल गांधींचा काय संबंध? तर राहुल गांधी जे लोकसभेतले विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी ऑपरेशन सिंदूर बाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले होते। राहुल गांधी यांनी दावा केलाय की जयशंकर यांनी सांगितलं होतं की भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानला माहिती दिली होती। यामुळे भारताची रणनीती कमकुवत झाल्याचा आरोप त्यांनी केला। मात्र परराष्ट्र मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण देत सांगितलंय की जयशंकर यांचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलंय। मंत्रालयाने म्हटलंय की पाकिस्तानला ऑपरेशन सुरू झाल्यानंतर आणि हल्ले झाल्यानंतरच माहिती देण्यात आली होती जेणेकरून तणाव वाढू नये आणि भारताचा हेतू स्पष्ट होईल। या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अशोक सिंघल यांच्या या पोस्टने हा वाद आणखीन तीव्र केलाय। त्यांनी चक्क राहुल गांधी आणि आसिम मुनीर यांचा एकत्रित फोटो वापरून असा संदेश दिलाय की राहुल गांधी यांचा अजेंडा पाकिस्तानच्या बाजूने। यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एकीकडे काँग्रेस नेत्यांनी ही पोस्ट अपमानजनक असल्याचं म्हटलंय तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत म्हटलंय की त्यांनी पाकिस्तानच्या बाजूने बोलून भारतीय सैन्याच्या पराक्रमाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आणि सोशल मीडियावर देखील या पोस्टला आता मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळत आहे। अनेक युजर्सनी याबाबत आपली मते व्यक्त केली आहेत ज्यामध्ये काहींनी राहुल गांधी यांच्या या टीकेचा निषेध केलाय तर काहींनी अशोक सिंघल यांच्या पोस्टला निंदनीय ठरवलंय। शेवटी काय, या वादामुळे राजकीय पक्षांमधला मतभेद स्पष्ट दिसतोय। एकीकडे राहुल गांधी यांनी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे ज्यात पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या तणावावर चर्चा व्हावी अशी त्यांची मागणी होती। तर दुसरीकडे भाजपने राहुल गांधी यांच्यावर चुकीची माहिती पसरवण्याचा आरोप केला। त्यातच अशोक सिंघल यांच्या या पोस्टमुळे हा वाद आता वैयक्तिक पातळीवर गेला ज्यामुळे राजकीय वातावरण आणखीनच तापलंय। त्यामुळे येत्या काही दिवसात यावर आणखीन काय घडतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।